हॅलो हा सरकारी दवाखाना आहे आमच्या गावामधले आयुर्वेदिक मंदिर आणि हे गेट आहे हे फक्त खुल्लं आहे, आतमध्ये कोणीच नाही. आणि विशेष म्हणजे या मॅडमचे सोमवार ते शुक्रवार आजची तारीख आहे 11 ऑगस्ट हे दिवस आहे, पण आज दवाखान्याला लॉक आहे आणि ग्रामपंचायतीला सुद्धा लॉक आहे. कोणताही कर्मचारी या दवाखान्यामध्ये सुद्धा उपलब्ध नाही. तर ग्रामपंचायतमध्ये हे आहे आमच्या गावाचं बोर्ड. अजून काही सांगायचं तुला? असं जर प्रत्येक गावामध्ये जर होत असेल तर ग्रामपंचायतच्या सर्व ग्रामसेवक लहान मोठ्यापर्यंत मिलीभगत असल्याच्यानं हा कारभार होत आहे. त्यांचा मनमानी कारभार. आज सोमवार ते शुक्रवार दिवस आहे. एमर्जन्सीमध्ये जर कोणाचं आलं पेशंट तर काय करावं हे डोक्यावर मारून घ्यावं का आम्ही गरीब जनतेनं? जर हा कुठेतरी भोगळा कारभार थांबला पाहिजे. शासनाला एवढीच मागणी आहे की यांच्यावर ते कारवाई करण्यात यावी. यांचा मनमानी कारभार कुठेतरी थांबला पाहिजे. 3 महिने झाले लढा देत आहे, आमच्या स्वतःसाठी नाही सर्व जनतेसाठी लढा देत आहे, पण यांनी अजूनही डोळे उघडले नाही. तुमच्यावर ते गुन्हा पण दाखल करण्यात आला. माझ्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. मी या कामात उतरल्याच्यानं आज याच्यात काही माझा स्वार्थ नाही. मला काही याच्यात सरकारी पेमेंट नाही आहे किंवा मानधन सुद्धा नाही आहे, तरी मी याच्यात उतरल्यानंतर माझ्यावर केसेस लावले आहेत त्यांनी. तुमच्या सरपंच पती आणि सदस्यपती त्यांचे नाव काय? जुगल राठी यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलेला. मी सरकारी कामात व्यक्ती आणला. तो माणूस कोणत्याही पदावर नाही, सदस्य नाही तर अध्यक्ष नाही तर कोणीच नाही, फक्त सदस्याचा पती आहे. मी सदस्यपती असताना मी कोण्या कामात व्यर्थळा आणला हे जनतेने मला सांगण्यात यावे. हे माझी हात जोडून विनंती.